राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 27वा वर्धापन दिन साजरा होतोय. मात्र पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकस्मात निधनानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन असल्याने कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये भावनिक वातावरण पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त दादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करूया, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय. तसेच दादांनी दाखवलेल्या विकासाच्या मार्गावर चालत प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी नव्या जोमाने काम करण्याचा संकल्प करण्याचं आवाहनही सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टद्वारे केलंय. मुंबईतील घाटकोपर विद्याविहार परिसरातील कैलास अव्हेन्यू सोसायटीमध्ये जैन धर्मगुरू आणि साध्वींच्या आगमनासाठी रस्त्यावर पांढऱ्या रंगाची पट्टी रंगवण्यात आल्याचा प्रकार समोर आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. जैन धर्मगुरू अनवाणी चालत असल्यामुळे उन्हामुळे गरम झालेल्या रस्त्यावरून चालताना त्रास होऊ नये यासाठी ही पांढरी पट्टी रंगवण्यात आली होती, असा दावा जैन समाजातील काही सदस्यांनी केला. या पार्श्वभूमीवर आता मनसेकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पांढऱ्या पट्ट्या मारून सांस्कृतिक दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची यापुढे तोंड काळी केली जातील, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला. त्यामुळे आता हे प्रकरण कोणतं वळण घेणार हे पाहणं गरजेचं आहे. पैशन को प्रोफेशन बनाना है, सी मेडियो देता है आपके सपनों को उड़ान. सिर्फ डिग्री नहीं, करियर बनाओ सी मेडियो के साथ. बेरोजगारीचा ज्वलंत प्रश्न असताना तरुणांना सरकारी नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केली जाते. राज्यात बोगस तलाठी भरतीचं रॅकेट उघड झालंय. महागाई आणि बेरोजगारी या प्रश्नांनी तरुणाई त्रस्त असतानाच दुसरीकडे बोगस भरतीद्वारे तरुणांची फसवणूक होतीये. राज्यात बोगस तलाठी भरतीचा पर्दाफाश झाल्याने खळबळ उडाली आहे. 15 लाख द्या आणि तलाठी व्हा असं आमिष दाखवणारं बोगस भरतीचं रॅकेट उघडकीस आलंय. या प्रकरणानंतर एका सजग तरुणाने छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशीसाठी फोन केला आणि या रॅकेटचं बिंग फुटलं. या गंभीर प्रकरणानंतर जिल्हा प्रशासनाने 2023ची अधिकृत भरती प्रक्रिया पूर्ण झाल्याचं स्पष्ट केलं. 153 पैकी 144 जणांना नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच नागरिकांना कुठल्याही भूलथापांना बळी न पडण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील तब्बल 30 जिल्ह्यांसाठी आज येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकणसह राज्याच्या विविध भागांमध्ये मेघगर्जनासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मुंबई आणि ठाणे परिसरात आज तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जूनच्या पहिल्याच आठवड्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. परंतु 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत, असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलंय. पैशन को प्रोफेशन बनाना है, सी मेडियो देता है आपके सपनों को उड़ान. सिर्फ डिग्री नहीं, करियर बनाओ सी मेडियो के साथ. राज्य शासनाने प्रशासकीय पातळीवर एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून 4 वरिष्ठ संधी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केलेत. यामध्ये नागपूर, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर त्या ठिकाणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये नागपूर विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉक्टर माधवी खोडे चौरे यांची बदली मुंबईमध्ये करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत मंगळवारी हा अधिकृत बदली आदेश जारी करण्यात आला. डॉक्टर माधवी खोडे चौरे यांच्यासह सुनील महिंद्रीकर, अनिता मेश्राम आणि आदित्य जीवणे यांच्यासह बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. शासनाच्या या नवीन आदेशानुसार सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ आपल्या नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आलेत. केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत अनुदानित LPG सिलेंडरची वार्षिक मर्यादा 9 वरून 4 वर आणली आहे. यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या आर्थिक आणि परराष्ट्रीय धोरणांवर टीका केली आहे. अब्जाधीश मित्रांचं कोट्यावधी रुपयांचं कर्ज माफ करणं आणि स्वतःच्या अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणं हे मोदींचे लुटीचे मॉडेल असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. मोदीजी, तुमच्या अपयशाचा भार फक्त गरीबच उचलणार का? तुम्ही निर्माण केलेल्या या ढासळत्या अर्थव्यवस्थेची किंमत कामगार, शेतकरी, महिला आणि मध्यमवर्ग चुकवणार का, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. पैशन को प्रोफेशन बनाना है, सी मेडियो देता है आपके सपनों को उड़ान. सिर्फ डिग्री नहीं, करियर बनाओ सी मेडियो के साथ.
भाजपनं आक्षेप घेतल्यानंतर काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आलाय. नटराजन यांनी उमेदवारी अर्जाबरोबर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात एका खटल्याची माहिती कथितपणे दडपल्याचा निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. मध्य प्रदेशातील भाजप नेत्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर मीनाक्षी नटराजन यांच्या उमेदवारी अर्जाबाबत आक्षेप नोंदवला. भाजप नेत्यांनी नटराजन यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस उमेदवार नटराजन यांनी अर्ज भरताना सादर कराव्या लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रात तेलंगणामधील एका प्रलंबित न्यायालयीन खटल्याचा तपशील जाहीर केला नाही, असा आरोप भाजपने केला होता. दरम्यान नटराजन यांची उमेदवारी फेटाळल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय. पश्चिम आखातात सुरू असलेला इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष थांबला असं वाटत असतानाच आता अमेरिकेने पुन्हा एकदा इराणवर जोरदार हल्ला चढवला. आज पहाटे अमेरिकन लष्कराकडून इराणवर जबरदस्त क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आलेत. यामध्ये होर्मुझ सामुद्रधुनीच्या परिसरातील इराणचं रडार, ड्रोन आणि हवाई संरक्षण प्रणालीला लक्ष्य करण्यात आल्याची माहिती अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांडकडून देण्यात आली आहे. अलीकडेच इराणने अमेरिकन लष्कराचे एक हेलिकॉप्टर पाडले होते. त्याचा बदला घेण्यासाठी अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केल्याची माहिती आहे. यानंतर इराणकडूनही या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचा इशारा देण्यात आला. त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. पैशन को प्रोफेशन बनाना है, सी मेड्यू देता है आपके सपनों को उड़ान. सिर्फ डिग्री नहीं, करियर बनाओ सी मेड्यू के साथ. क्रीडा जगतातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे फिफा फुटबॉल वर्ल्ड कप सुरू होण्यासाठी आता अवघे 2च दिवस उरलेत. मात्र हा फुटबॉल महाकुंभ सुरू होण्यापूर्वी एक आंतरराष्ट्रीय वाद निर्माण झाला. इराण फुटबॉल फेडरेशनने अधिकृत पत्रक प्रसिद्ध करून थेट यजमान देश अमेरिकेवर अत्यंत गंभीर आरोप केलेत. यावर्षी फिफा वर्ल्ड कपचे यजमानपद अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे 3 देश संयुक्तपणे भूषवतात. इराण फुटबॉल फेडरेशनने अमेरिकेने राजकीय द्वेषापोटी इराणच्या ग्रुप स्टेज मॅचच्या तिकिटाचं वाटप अचानक रद्द केलं असा गंभीर आरोप केला. तसेच अमेरिकेकडून मुद्दामून इराणी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्यापासून रोखलं जात असल्याचा दावा इराणने केला. मात्र या तिकीट वादामुळे आता फिफा या प्रकरणात कोण मध्यस्थी करणार याकडे संपूर्ण क्रीडा जगताचं लक्ष लागलंय. कपबशी या आगामी मराठी चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एक अनपेक्षित घटना घडली आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्यावरून सांगलीकडे जात असताना कलाकारांच्या गाडीचा अपघात झाला. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री पूजा सावंत, अभिनेता ऋषी मनोहर आणि चित्रपटाचे प्रसिद्धी प्रमुख दर्शन मुसळे हे पुण्याहून सांगलीकडे प्रवास करत होते. सातारा जिल्ह्यातील काशीळ परिसरात त्यांच्या गाडीसह 3 गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर काही काळ परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून गाडीतील सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू करत परिस्थिती नियंत्रणात आणली.